तर आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे देखील फोन लाईनवरती जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाजी, आपण आत्ताची घडामोड पाहतो आहोत। एनडीएला शरद पवार गट पाठिंबा देऊ शकतो का, अशी एक चर्चा आणि चाचपणी जी आहे ती कुठेतरी राजकारणात होताना पाहायला मिळते। कारण की ज्यावेळेला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे वर्षा निवासस्थानी असताना जयंत पाटील देखील तिथे भेटीसाठी दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस हे ज्या पक्षाचे आहेत त्या भारतीय जनता पार्टी सोबत आमचे कितीही मतभेद असले तरी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत। जयंत पाटील साहेब हे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांना कुणीही भेटायला जाऊ शकतो आणि महाविकास आघाडीचा नेता सुद्धा भेटायला जाऊ शकतो। आता त्या अनुषंगाने जयंत साहेबांच्या भेटीचे नेमकं कारण काय, मला वाटतं ते बाहेर आल्यावर आपल्याला जास्त कळू शकेल। खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की जयंत पाटील हे मागच्या काही दिवसांपूर्वी विनोद तावडेंना देखील भेटलेले होते आणि त्यांची देखील भेट झालेली होती। त्यानंतर देखील भुवया उंचावणारी ही भेट होती असं म्हटलं जात होतं। आणि त्याच दरम्यान आता अशी एक बातमी आलेली होती की 9 जे आमदार आहेत पवारांच्या राष्ट्रवादीचे, त्या 9 आमदार जे आहेत ते कुठेतरी एनडीए सोबत आपण जायला पाहिजे असं त्यांचं मत होतं आणि त्याचं नेतृत्व जे आहे ते जयंत पाटलांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडलेली होती। आणि त्यानंतरच आज संध्याकाळी ज्या वेळेला घडामोडींना वेग आलेला आहे, यावेळेला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे वर्षावर असताना जयंत पाटील हे तिथे दाखल झालेत। त्यामुळे कुठेतरी एक महत्त्वाची घडामोड जी आहे ही म्हणावी लागेल। निश्चितपणे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची यांच्या एकीकरणाच्या चर्चा आपल्या माध्यमातून गेली काही दिवस आम्ही ऐकत आहोत। पण त्या आधीच्या भेटीला मुख्यमंत्र्यांना कुणीही भेटू शकतो, महाविकास आघाडीचे नेते भेटू शकतात असं मी म्हटलं। पण आजच्या भेटीला पटेल आणि तटकरे यांची उपस्थिती असणं यामुळे याला एक वेगळी नकेर प्राप्त होते आणि त्यामुळे कदाचित आपली बातमी सुद्धा ब्रेकिंग बनत जाते। पण मुळात आता ही भेट नेमकी कशासाठी आहे याचं कारण जोपर्यंत महाविकास आघाडीचे नेते असणारे जयंत पाटील साहेब स्वतः बाहेर येऊन सांगत नाहीत, त्याच्या आधी ही घाईघाईने काहीही व्यक्त होणं हे माझ्या महाविकास आघाडीच्या नेत्यावर अविश्वास दाखवल्यासारखं असेल। त्यामुळे मला वाटतं की आपण थोडी वाट बघूया। बैठक संपल्यानंतर आपले प्रतिनिधी निश्चितच आता वर्षाच्या बाहेर असतील आणि बाहेर आल्यानंतर जयंतरावजी त्या सगळ्यांशी संवाद साधतील, तेव्हा पुन्हा एकदा मी TV9 सोबत बोलण्यासाठी आणि प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत उपलब्ध असेल। धन्यवाद सुषमाताई आपल्या संपूर्ण सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर आपण पाहतोय पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा रंगलेल्या असतानाच मोठी घडामोड घडतीये, ती म्हणजे वर्षावरती आता जयंत पाटील, तटकरे आणि पटेल हे तीनही मोठे आणि महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी हे तीनही नेते एकाच वेळी या ठिकाणी वर्षावरती दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे। तर जयंत पाटील वर्षावरती आता सध्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झालेत। पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे दाखल झालेले आहेत। जयंत पाटील येण्याआधी तटकरे आणि पटेलांची फडणवीसांसोबत वर्षावर बैठक देखील झालेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये महत्त्वाच्या घडामोडी एकीकडे घडतायत तर दुसरीकडे या ठिकाणी वर्षावर देखील या मोठ्या घडामोडी घडतायत। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते देखील वर्षावर आहे। वर्षावर मुख्यमंत्री जयंत पाटील, तटकरे आणि पटेल यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे। तर आत्ताच्या घडीची ही महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायला मिळते, कारण की वर्षा या निवासस्थानी सध्या पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 पैकी 9 आमदारांचा भाजपाकडे जाण्याचा कल होता अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली होती। जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत या भेटी संदर्भात या आधी कुठलीच माहिती नव्हती आणि अचानक जयंत पाटील हे वर्षावरती दाखल झाले आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे। एकटे जयंत पाटीलच नाही तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 2 महत्त्वाचे नेते ते म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील या ठिकाणी उपस्थित आहे। साधारणतः गेल्या 10 दिवसांपासून चर्चा रंगलेल्या होत्या। शरद पवार यांची राष्ट्रवादी देखील एनडीए सोबत जाणार अशा प्रकारच्या चर्चा, मात्र निर्णय शरद पवार घेतील असंही सांगितलं गेलं आणि आज अखेर या भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालेला आहे।
खरं म्हणजे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण की आपण पाहतोय की मागच्या काही दिवसांपासून फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधले रोहित पवार हे जे आहेत ते विरोधामध्ये आंदोलन करत होते. इतर नेत्यांची जी भूमिका जी आहे शरद पवार गटाच्या ती कुठेतरी मवाळ असल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण की जयंत पाटलांनी देखील कुठेही टीका टिप्पणी जी आहे, जितेंद्र आव्हाड असतील, हे जे महत्त्वाचे चेहरे होते हे एनडीए सोबत किंवा भाजपाबाबत जे आहेत ती कठोर भूमिका किंवा विरोध जो आहे तो मांडताना दिसत नव्हते. आणि त्यानंतर शरद पवारांनी देखील मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केलेली होती, ज्यावेळेला युद्धाच्या काळामध्ये नरेंद्र मोदींनी देशाची प्रतिष्ठा राखल्याचं देखील शरद पवारांनी वक्तव्य केलेलं होतं. आणि त्यानंतर हा संपूर्ण घडामोडींना आता वेग आलेला आहे. जयंत पाटलांनी काही दिवसांपूर्वी विनोद तावडेंची देखील भेट घेतल्याची माहिती होती आणि त्यानंतर जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये काही शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक झाली. यामध्ये 9 आमदारांचं असं मत आहे की आपण एनडीएला पाठिंबा दिला पाहिजे, कारण की मतदारसंघातील कामं होण्यासाठी निधी अत्यंत महत्त्वाचा असतो. तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय मंकनी देखील जोडले गेलेले आहेत. अक्षय, खरं म्हणजे अत्यंत महत्त्वाची ही घडामोड म्हणावी लागेल, कारण की आज सकाळी ज्या बातम्या येत होत्या त्याच्यामध्ये जयंत पाटलांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक झाली आणि त्यामध्ये 9 आमदार जवळपास एनडीए सोबत जाण्यासाठी त्यांनी आपला पाठिंबा दर्शवलेला होता. शरद पवारांच्या आमदारांचा एक गट पाठिंबा देणार की शरद पवारांची राष्ट्रवादी पूर्ण पाठिंबा जो आहे तो एनडीएला देणार, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल.